जिल्ह्यातली एक धक्कादायक वस्तुस्थिती समोर येते आणि या वस्तुस्थितीनंतर सोलापूरकरांनी आता जागरूक राहायला हवं, कारण सोलापूरकरांचं नाव आता खराब होतंय. एकंदरीतच 20 महिन्यामध्ये मुलींच्या अपहरणाचे 504 गुन्हे नोंद झालेले आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि विनयभंगाच्या घटना समोर येत असतानाच दुसरीकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे लक्षणीय असल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळते. 1 जानेवारी 2023 ते 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सोलापूर जिल्ह्यात तब्बल 504 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. पोलिसांकडील माहितीनुसार अपहरण झालेल्यांपैकी 316 मुलींचा शोध पोलिसांनी घेतलाय, पण अद्याप 85 अल्पवयीन मुलींचा शोध लागलेला नाही. बालविवाह प्रतिबंधक कायदा करून सोलापूर जिल्ह्यात बालविवाह पूर्णतः बंद आहेत अशी स्थिती नाही. मागील 8 महिन्यात 84 पेक्षा जास्त बालविवाह रोखले गेलेत. दुसरीकडे हुंडा प्रतिबंध कायदा असून सुद्धा हुंडा, विवाहातील मानपान, माहेरून पैसे आण अशा प्रमुख कारणांसाठी लाडक्या बहिणींचा छळ केला जातोय. राज्य शासनानं सध्या मुलींना उच्च शिक्षण मोफत केले, तरी सुद्धा बालवयात विवाह करण्याची पालकांची मानसिकता आहे. पालकांकडून मनाविरुद्ध विवाहासाठी तगादा, शिक्षण सोडून मजुरीचा आग्रह, सामाजिक वातावरण, मोबाईलचा अतिवापर, समोरच्याकडून प्रेमाचे किंवा विवाहाचा आमिष अशा प्रमुख कारणांमुळे अल्पवयीन मुली पळून जाण्याचं प्रमाण लक्षणीय आहे.